तर हे बघा ॲक्च्युअलमध्ये तिनं काय केलं तर माहिती का, वटपौर्णिमेची तयारी एक 8 दिवस आधीपासूनच करून ठेवलेली होती. तिला माहिती होतं वटपौर्णिमा 21 तारखेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आम्ही एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं 19 तारखेला की 21 तारखेला आहे ना कोमल. आणि रोहिणी कुठे गेली का? ओके, म्हणजे संध्याकाळची भाजी तू करत असते ना. संध्याकाळची सकाळची भाजी आई करते, पोळ्या वगैरे करायला रोहिणी आता खाली आहे. का बरं कोमल? लय जडे 5,000चा आहे. काय मायावर डूज बोल तयार लेकाचा शेरवानी पाय 8,000 रुपयाची आहे. हॅलो परी, कशी आहेस तू? हाय कर एकदा. तिथं बसती का? बरं पहिले हाय कर मग मला. नमस्कार नमस्कार. बरं नमस्कार कर. काहून नेलं गोळ्या? बरं नमस्कार कर चल. हां चला वरती येऊ तुला. रे हां चल इकडे बघ, इकडे बघ चल. मी फॅन कमी करतो. हां इकडे बघ चल. हां मग नमस्कार. इकडे बघ, इकडे बघ ना परी, इकडे तर बघ. मी खाली उतरन बरं तुला. म्हण नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? काय करती? तुझे नाव काय बाला? नाव काय? तुझं नाव काय आहे? तू आदू नाही का? हां आणि तुझे पप्पा? तुझ्या पप्पाचं नाव काय? मम्मीचं? आणि आईचं? आईचं नाव काय? आईच आहे का? काकूचं? काकूचं नाव काय? हे येडी आई, येडी काकू म्हणायची. पावलटीस का तू? काकू ऐकत फटकी देईन तुला, फटकी देईन काकू. काकू आपली नाही का? मग तू येडी काहून म्हणती? हा असं असतं का बरं? आपली काकू आहे ना. कशी करती? अशी करते का? बर. तर इकडे माझी मम्मी आहे जी स्वयंपाक वगैरे करत आहे. आई तू काय स्वयंपाक करतीये? डाळ वांग, मुगाची डाळ, भेंडी. मुगाची डाळ कोणासाठी? लहान मोठे ठेवण्यासाठी. भेंडी कोणासाठी? माझ्या मोठ्या दादासाठी. आणि डाळ वांग सगळ्यांना. बर. आणि रोहिणी कुठे गेली का? वेळीवरती. ओके, म्हणजे संध्याकाळची भाजी तू करत असते ना. संध्याकाळची सकाळची भाजी आई करते, पोळ्या वगैरे करायला रोहिणी आता खाली आहे थोड्या वेळात. तोपर्यंत तिची भाजी होते. आपण कोमलकडे जाऊया. तू वरती कुठे जाते का? हे कोमल आलीस का? ओके, परी पण चालली वरती आणि रोहिणी पण आलेली आहे. तुम्ही म्हणता रोहिणी दिसत नाही, तर रोहिणी काहीतरी कामातच असते दरवेळेस बिचारी. जा, तुमच्या पोळ्या वाट बघताय तुमचा. किती वाजलेच? 8 वाजता. एवढं लवकर लागतं का पोळ्याला? उशिरा करणार आहे का थोडा? ओके. आणि कोमलची मम्मी पण आलेली आहे, तर आपण त्यांना एकदा बोलूया. इकडेच बसलेले आहेत त्या. हे बघा इकडं. नमस्कार. काय तुम्ही चॅनल चालू केलं सांगितलंच नाही आम्हाला? चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. मस्त असंच कंटिन्यू करा. आता कोमल तिकडे येईनच तुमच्यासोबत. येईन नाही, पुढच्या महिन्यात पाठवून दिला. आता चांगले करा कंटिन्यू. कोमलकडे जाऊया आपण. कोमलवरती गेलेली आहे, बाकी आईच्या इकडे डाळ वांग करते. हे बघा, हे वांगे टाकलेले आहे तुरीच्या डाळीमध्ये आहे ना. हे अशी विद्रूप रेसिपी आमच्या घरीच होऊ शकते, आजी बुगारी. तर इकडे कोमल आलेली बघा. कोमल हाय कर एकदा. आता कसं आहे, बरं आहे का? हो. हे बघा, ही लय परेशान करायला लागली. चल गबास. तर इकडे कोमल बसलेली आहे. तर हे बघा, ॲक्च्युअलमध्ये तिनं काय केलं तर माहिती का, वटपौर्णिमेची तयारी एक 8 दिवस आधीपासूनच करून ठेवलेली होती. तिला माहिती होतं वटपौर्णिमा 21 तारखेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आम्ही एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं 19 तारखेला की 21 तारखेला आहे ना कोमल. तर यांचं असं होतं की तिघींनी बी मस्तपैकी मेकअप करून व्हिडिओ घ्यायचा होता. तर त्या हिशोबाने तिचा आता
स्वप्नभंग झालेलं आहे. आता तुमचा नवरा एक जन्म कमी भेटणार आहे तुम्हाला. काय बोलता? 7 पैकी 6 जन्म भेटणार आहेत. चालेल का? ह्योच खरा जन्म असतो. हेच खरा जन्म असतो का? बरं तर हा ज्याच्यात भेटलेले तुम्ही मला. हा जो जन्म चालू आहे तोच खरा असतो आणि त्याच्यात मी भेटलेलो आहे असं ते म्हणे. काय भाऊच? हा मम्मीचा भाऊच. तुझ्या घरातून जाईन ऐकून आण ना. हा तर हे बघा ही साडी हिने दाखवली तुम्हाला. ही कशी साडी कोमल, कधीची साडी जरायचं हिस्ट्री सांगते का मला तू? साखरपुड्याची मला. साखरपुड्याच्या आता आपल्या लग्नाला किती वर्ष झाली बाई? 3 वर्ष. 7 वर्ष झाले. 7 वर्ष कळालं का? किती? 3 वर्ष 5 महिने. 7 वर्ष झाले. 7 वर्ष. 7 वर्षापासून तीच साडी दर वटपौर्णिमेला वापरायली तू. माझ्या हिशोबानं ही अजून तू जवळपास 7 ते 8 वेळेस घातलेली. खरं सांगायचं मला किती वेळा घातली? दोनदा घातले असेल, दोनदा. दोन्ही वटपौर्णिमेला घातली ना तू. कारण मी उन्हाळ्यात साडी मला का ग तू बी घालणार आहे का रोहिणी? तू बी तुझ्या याचीच घालणार आहे का साखरपुड्याची साडी? घाला नाही तर सावळे का खानदानीची तशी एक चालू द्या परंपरा आपली पुढे नाही का? मस्तपैकी काही टेन्शन नाही. आता कोमल सध्या तब्येत काही झाली माहिती का? पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ. किती लावतो म्हणून. शिडी काय लावतो? हा म्हणजे आता आम्ही गाणे पण नाही म्हणावं काय? कोणतं गाणं म्हणू अगं ते? काय नाही बाबा, हे थोडंफार रिझवणं चालू आहे. कधी का 2 दिवसापासून तुम्हाला सांगतोय मी. माझी परेशान चालू आहे 2 दिवसापासून. तुम्हाला काय सांगू मित्रांनो. तर वटपौर्णिमेसाठी हिनं काहीतरी तयारी केली होती. आपली मम्मी भेटत तसं नाही करू. तसं नाही करू. मम्मीला आग होईल. तिकडे बसा. हां तर आता कोमलचं 2 दिवसापासून ह्याच चालू आहे. अरे बाप ठसका केला वाटतं ग कोमल. तुला काय होतंय? बसताय का तुला जायचं तिकडे मागं जायचं का बसायचं आहे? झोप येते का तुला? ओके. हां काल रात्री काय झालं आहे माहिती आहे का मित्रांनो? आता मी आज व्हिडिओ का पण नाही टाकला ना, म्हणजे काल व्हिडिओ का नाही टाकला. परवा दिवशी रात्री काय झालं माहिती आहे का? परवा दिवशी रात्री काय झालं, 2 वाजल्यापासून तिच्या डोळ्याचं सुजलेलं आहे. तर त्या डोळ्याच्या नसा ताणल्यामुळे डोकं दुखू लागलं आहे ना कोमल? थोडं अलीकडे आली तर बरं होईन जरा. म्हणजे आहे आता व्यवस्थित आहे. आता थोडं व्यवस्थित झालं आहे पहिल्यापेक्षा. हां तर आता मग तिचं डोकं दुखू लागलं होतं. मग मी दवाखान्यात घेऊन गेलो परत तिला सकाळी. म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ शूट करतोय त्या दिवशी सकाळी घेऊन गेलो आणि तिला एक इंजेक्शन देऊन आणलं आणि 1 गोळ्या देऊन आणल्या. तर आता सध्या ती ओके. कोमल सूज थोडी कमी झाली. खाली उतरायली का? ओके. इथं दाखवती का कसं? तर थांबा. तर मी आता फेस कॅमेरा याच्यामुळे केला की पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणसा की कोमलचा झाकलेला चेहरा एखादा पुतळा गितळा आणून बसवला का काय. पण आपले जे व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्या हिशोबानं सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि तुम्ही म्हणाल की दुकानामध्ये, तर दुकानामध्ये रामभाऊ बसलेला आहे. मी आलेलो आहे घरी. कारण की कोमलचा असा प्रॉब्लेम आहे ना की ती जेवणसुद्धा करत नाही मला सोडून. आता लग्नाला आमचे 7 वर्ष झाले. 7 वर्षामध्ये ती अजूनही 7 वर्ष. हां 7 वर्ष झाली. मला तू सांग 7 वर्षामध्ये हिला सवय झाली पाहिजे की नाही? कशाच्या देऊन 7 वर्ष. मग 6 ते 7 वर्षापासून ती 30 साडी वापरायला लागली याला वटपौर्णिमेला. काय म्हणा तुझं? तू कोणती घालणार आहे साडी? कोणाच्या? मला वाटलं का तुझ्या साखरपुड्याची घालते. 35 वर्ष साड्या राहतात का? अगं बाई लोक नाही कस 50 वर्ष नाही ठेवत कोमल. कोमल किती वर्ष ठेवतात लोक? कोमलच लग्न चालू आहे ना तिथं 50 वर्षापर्यंत ठेवणार विचारते. माझा शालू किती होता? 250 रुपयाचा. साखरपुड्याची साडी 100 रुपयाची. कशाला? अगं लॉकडाऊन मध्ये त्याचे मास्क शिवायला पाहिजे होते. मास्क मग एक काम कर, ते शालू काढतो मस्तपैकी. त्याचे आपण काय करू, मी महिने का शर्ट शिवतो, परीचा एक ड्रेस, तुझा एक ड्रेस शिव मस्तपैकी. अगं शालू किती मोठा आहे माहिती तिचा? 2 कोमल बसतील त्यात एवढा शालू तिचा. विचार तिला आहे की नाही कोमल? हा मोठा शालू आहे ना. तिनं परत नेसायचा प्रयत्न सुद्धा केला नाही तो. का बरं कोमल?
लय जडे हे त्याने नाही समजलं का माय बापा डुबवलं एक दिवस 5,000चा आहे काय माझ्यावर डुबवलं 7,000च आहे तुझ्या लेकाचं शेरवानी पाय 8,000 रुपयाची आहे सांगा लागली तू तर का ग हा 8,000ची शेरवानी घेतली पोराला त्याचं काय टमाटाला मोठं कमाल आहे बाबा तुमची आता उद्या म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय ना त्या दिवशी वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेचे 2 मुहूर्त आहे एक सकाळी 8 ते 10 आहे वाटतं आणि दुपारी 12 ते 2 सकाळी ते 2 मुहूर्त आहे तर तुम्ही कधी वाजता जाणार दोघी जणी आणि कोमलला असंही जमत नव्हतंय पण ती तयार होणार होती तरी देखील ती तयार होणार आहे उद्या तर बघूया तुम्हाला तो व्हिडिओ परवा दिवशी बघायला भेटेल नाही का आणि परी इकडे बघा साडी घालते तुम्हाला माहिती आहे परीची काकू एकदम ट्रेंड आहे साडी घालून देणार अगं 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 काकू पायाच्या मधातून काढ ग काकू पदर काकू परीची साडी नेसून देऊ शकत नाही रे बाबा तिची कधी उद्या तर लय तारामुळे मग काकूची का ग कोमल अरे इकडे बघ ना मी थोडी एवढी हे शिकून आले साडी मला जमत नाही घालायला त्यासाठी तर आम्ही मग ड्रेस आणले माहितीये का कळालं का मित्रांनो सासूबाई काय म्हटली तुम्हाला ही अगं तुझी साडी नाही कारण का असं असं घालती बघा एकदा शांत बघा परी साडी आता घालायची गरज होती का तुला खरंच गरज होती का मला सांग ये इकडे चल मी घालून देतो चल इकडे थांब 1 मिनिट हे बघा परी आता माझी पाय पडते चल बाळा पप्पाची पाय पडा आयुष्यमान बाबा हे बघा, आयुष्यमान बाबा हां जा आईचे पडा चला उठा आईचे पडा हां आईचे पडा पाय हां पडा आईची पाय आता कुंकू लाव ना का हां हां पडा आता पाय कसं असतं मित्रांनो ज्या लेकरं बघतात ना सेम तसं करायला पाहिजे का पाय कुंकू कोमल मोठी होय माय कळलं का डॉक्टरीन होय बाबा माय आईला कुंकू लावलं तिने आणि नंतर पाय पडले पदर टाका बेटा खाली आता पदर सोडा खाली आता मागं हा सोडा काकूची पाय पडती काय जाय काकूल कुंकूला आईला लाव आईला कुंकूला आईला काकू कोण नाही म्हणते की एवढी आ कोण काकू भीती केवढी एवढी हा आवड रे बाबा तर चला आता एक असं एक मनात पकडून जाऊ की झालं यावर्षी मीच झाली कोमलची वटपौर्णिमा म्हणजे सजासाठी बरं का बाकी ती पूजा तर वगैरे करणार नाही कोमल मागच्या वर्षी परीला आणली का त्याच्या आदल्या वर्षी रिपोर्ट होती तेव्हा बी जमत नाही ना नाही केलं तू सेलिब्रेट किती वर्ष केलेली आहे हो का तर असं काही इश्यू झालेला आहे आता उद्या ती पूजा करणार आहे ती पूजा वगैरे मी सगळं काही शूट करून तुम्हाला 22 तारखेला व्हिडिओ दिसणार आहे नाही का है ना चला आता कोमलला मी जेवू घालतो एकदा गोळ्या वगैरे देतो तिला झोपू घालतो आणि उद्या सकाळी मग तुम्हाला एक व्हिडिओ थोडा शूट करून तुम्हाला दाखवतो काय चला काळजी घ्या स्वतःची आणि तुम्हाला आमची काळजी लागून राहिली त्यासाठी ठीक आहे चला आता भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तो पण काळजी घ्या सगळ्यांना बाय 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 तर कर ग बाय बाय